सगळे चालले होते ना व्यवस्थित मार्चिंग करत, तू कशाला काढलंस ग त्या मुलाला लाथ मारून? असो, तिचा व्हाईट ड्रेस राज करून रेडी आहे, ऑरेंज दुपट्टा सकट आणि ड्रेसवर लावायला बॅच तोही रेडी आहे मॅडम. ए आणि ना मला व्हाईट शूज हवेत हा, ते क्रीम बेज वगैरे असं काही नको. नका एवढे मुलीचे नाटकं बघा केवढे आहेत. आमच्या वेळी आम्ही खडू असा पाण्यात बुडवायचो, मग तो बुटावर घासायचो पॉलिश करायला, माहितीये का? गणवेश गादी खाली ठेवायचो इस्त्री करायला. गणवेश गणवेश म्हणजे युनिफॉर्म, तोही इस्त्री करून रेडी आहे. अजून काय आज्ञा आहे आपली राणी सरकार? एक छोटीशी गोष्ट नाहीये. आता काय? मला रिपब्लिक डे वर एक स्पीच द्यायचा आहे. व्हॉट? अरे हे तुम्हाला आत्ता सांगतेस? तुला ना अशी आई जेंटल पॅरेंटिंग. झाला माझा हॅपी रिपब्लिक डे. तुला मारायचं म्हणजे कळत नाही का ग? The Indian Constitution became effective on 26 January 1950. That's why we celebrate Republic Day in India. काय शोकसभेचा कार्यक्रम सुरू? हा काय स्वर लागलाय भाषणाचा? अगं देशभक्तीपर भाषण आहे ना, मग एनर्जी कुठे आहे? मी 4 तास जागून ते भाषण लिहिलंय आणि तू तशी फार वाट लावतेस. अरे बाबा, मला खूप बोर होतंय. तू ChatGPT ला का नाही विचारलंस? तिने तर 4 मिनिटात करून दिलंस. चॅट जीपीटी कसं आहे रे बाळा, आमच्या बालपणी गेट स्प्रे नव्हते, सगळं आम्हाला असं हाताने करावं लागायचं, हो की नाही ग? सी हा एक्झाम्पल दिलंय. यू सानू, एवढा छान चान्स मिळाला ना तुला वर्गात भाषण द्यायचं, मग काय ग काय अशी बोर होतीस तू? बघ ना, मला भाषण नाही, रॅम्प वॉक करायचंय. रॅम्प वॉक 26 जानेवारीला. हो, आमच्या स्कूलमध्ये पेट्रॉटिक रॅम्प वॉक आहे. मेड इन इंडिया गाण्यावर रॅम्प वॉक करायचंय. मला त्यात जायचं होतं. एक सेकंड, मेड इन इंडिया हे केव्हापासून पेट्रियोटिक सॉंग झालं का? एक मिनिट, मेड इन इंडिया मध्ये तेच ना, मिलिंद सोमण, मधु सप्रे. बस काय सुचतंय मला, जेट स्प्रे, मधु सप्रे. मला तर ना देशभक्तीपर गीत म्हणलं ना की शाळेचीच आठवण येते. हो ना. आम्ही तर कुठलं देशभक्तीपर, बलसागर भारत हो. तुला माहितीये का, ते ना पुढे विश्वात शोभुनी राव, आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता, त्याच्या वडिलांचं नाव होतं विश्वास. आम्ही काय म्हणायचो माहितीये का, विश्वास शोभुनी राव. आणि नंतर ती ओळ येते ना, या उठा करू हो शर्त. ठरलेलं असायचा की त्या ओळीला सगळ्यांनी उठायचं आणि असं भारावून गेल्यासारखं टाळ्या वाजवायच्या. कोणतरी माती खायचं नाही सुटायचं. आणि अगं आमचं समूह गीत काय होतं माहितीये का, हा. स्वर्गात आकाश गंगा पवारबाई. आल्या पवारबाई असं हार्मोनियमवर असं गाणं वाजवायच्या, असं गाणं म्हणायच्या आणि सावे सर कंडक्ट करायचे. स्वर्गाचं आकाश, मला आजही कळलं नाही याचा अर्थ काय आहे. आणि ते कोणतं होतं, उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो. सो क्रिंज. क्रिंजचा अर्थ मला अजून कळत नाही काय. Key aspects of Article 32. Article 32 is Article 32 is हा काय दाखवतोस? हार्ट दाखवतो, हार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. बाबा, हार्ट असं नाही, हार्ट असं दाखवतात. असं याला आपण चिमूट म्हणतो ना, चिमूट द्यावी, चिमूट घ्यावी. ह्याला कोरियन हार्ट म्हणतात. सारांगे, आर्टिकल 32 इज हार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. छान हा, भारताचा प्रजासत्ताक दिन आणि हार्ट कुठलं कोरियन? हा, तुम्हारा इस कोरिया करकरीत मेंदू के ऊपर किसने क्या कोरिया है? असे घाणेरडे जोक कसे सुचतात रे तुला? सानू सानू मला खरंच आता टेन्शन येतंय. सिरियसली घे ना प्लीज. आई बाबा, नो स्ट्रेस.
मी काही चुकीचं बोलले किंवा काही विसरले तर तुम्ही दोघं ते डिलीट करून टाका. डिलीट. मॅडम आपल्याला लाईव्ह भाषण द्यायचं माहितीये ना. सो वॉट, जास्त लोक तर ऑनलाईनच बघतात ना. मग मला जरा विचार करू दे. आपली मुलगी विचार पण करते. कसला ग, कसला विचार करते. हाच की या स्पीच मुळे आपल्याला काय 30 सेकंडचं रिलेटेबल कॉन्टेंट निघेल. 30 सेकंड रिलेटेबल कॉन्टेंट म्हणजे त्याने काय होईल. त्याने माझी रीच वाढेल. ए टिचके, आधी उंची वाढव स्वतःची. ते साधा फळीवरनं डबा काढायला सांगितलं तर हात पोचत नाही तुझ्या आणि म्हणे रीच वाढव. ते काय लँग्वेज आहे रे. आयडिया, मी माझं स्पीच नॉन लिनियर प्रकारे सुरू करू. नॉन नॉन काय काय म्हणजे. म्हणजे मी माझं स्पीच मिडवे सुरू करते. कसं कसं म्हणजे कसं सुरुवात करणार. म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून आहे की नाही. खूप पॉइंट. वाक्याची सुरुवात म्हणून मी करायची. हे जेन अल्फानी मराठी व्याकरण हुकला टांगलंय. सानू, सानू झाली का तयारी. चाल. देवा पसारायची काय. ते काढ आधी, कानातलं काढते. काय गोबाळेपण आहे हा? आई, दॅट्स माय पर्सनल स्पेस. मी याच्यात काही करू शकते. कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय तसं. तू वाचलं नाहीस का. आता मला माझी स्पेस एन्जॉय करू दे. पर्सनल स्पेस. तुझ्या पर्सनल स्पेसचे हफ्ते आमच्या पर्सनल अकाउंट मधनं जातात. कोणाशी बोलते मी, काय बोलते मी. मला पिझ्झा खायचाय म्हणजे खायचाय. आणि थालपीठ कोणाच्या डोक्यावर थापू मग. ते काही नाही, घरचं खायचं चुपचाप. ए बाबा, बाबा काय ग. बाबा तुला पण पिझ्झा खायचाय ना. हो. मग जा आईला कन्व्हिन्स कर. तूच तर म्हणतोस की संविधानात सगळ्यांना इक्वली अधिकार आहे. मग आपण नेहमी तुझ्याच ऐकू. कारण बाळा आपल्या घरात तुझ्या आईचा शब्द हेच संविधान आहे ग. ट्राय तर करून बघ ना. नको, मला जगायचंय बाळा. इक्वॅलिटी ब्रो, इक्वॅलिटी. तसं सान्वीची आई बापरे. खूप कामं करताय आज, दमला असाल. आज जरा आराम करा म्हणत होतो आम्ही. वा वा, फारच उत्तम विचार आहेत तुमचे. थँक्यू. कामांची समान वाटणी करायची, संविधानात लिहिलंय असं. सो आज आम्ही दोघी तुझ्याच थालपीठ करणार आहोत. वस्ती काय ग. आणि तुला मदत करणार आहे. का. इक्वॅलिटी ब्रो, इक्वॅलिटी. बाबा यार, तू माझ्या आयपॅडचं स्क्रीन लिमिट का ठेवलंय. मी रिसर्च करत होती. रिसर्च रिपब्लिक डे ला. तुझा काय रिसर्च सुरू आहे ना, बघितला मी. इकडे ते निकल ना, जे मी हिस्ट्री पाहिली ना. काय रिसर्च चाललंय. रायमंड डकेत एंट्री सॉन्ग, हाऊ टू स्ले ऑन रिपब्लिक डे, आणि काय हाऊ टू अनलॉक पॅरेंटल कंट्रोल. हो, कारण मला प्रायव्हसी लागते ना. आय हॅव राईट टू द प्रायव्हसी असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय. हे कॉन्स्टिट्यूशन, कालपर्यंत कॉन्स्टिट्यूशनला कॉन्स्पिटेशन म्हणायचं. कॉन्स्टिट्यूशन व्हेरी गुड रे. के संविधान मराठी पहरबाई वाचवलं. सानू आता रियाकडे जायचं नाहीये का. माझे सगळे फ्रेंड्स चाललेत. मी नाही गेली ना तर मला फोमो होईल. काय आपलं सर्दी खोकला झाल्यासारखं फोम होईल. हा, अजिबात तुझी नाटकं आता खपून घेणार नाही. हा, माझी आई ते भाषण पाठ कर ना. आई, तू ना नेहमी माझ्या प्लॅनशी आई बहीण. चालो लँग्वेज. आईला सॉरी म्हण. अरे काय आहे. मला या घरात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे की नाही. तुम्ही दोघं ना माझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये इंटरफेअर करता. मला काय वाटतं सांगू, की मी आता डिक्टेटरशिप मध्ये राहते. तू मे डिक्टेटर आणि तू हिचा असिस्टंट. डिक्टेटर.
शब्दाचा अर्थ कळतो का? दाखवते तुला तर डिक्टेटरशिप काय असते ते. आजपासून तुला कुठल्याही गोष्टीची सक्ती करणार नाही आम्ही. नो रूल्स, ओनली फ्रीडम. ना तुला शाळेत पाठवणार, ना तुला सकाळी लवकर उठवणार, काही नाही. काय करायचं ते कर. मी तर म्हणते शाळेत जाऊच नकोस तू. तसंही तुला भाषण द्यायला बोर झालंय. मी सांगते ना फोन करून की ती आजारी आहे त्यामुळे येऊ शकणार नाही. बेस्ट. आणि हे घे, तुला जे हवं ते ऑर्डर करून खा. फुल फ्रीडम. आजपासून स्वयंपाकाला सुट्टी. एन्जॉय युअर फ्रीडम अँड स्पेस. काय सानू बाळा, कसा वाटतोय टोटल फ्रीडम? आई बाबा सॉरी, कॉन्स्टिट्यूशन मध्ये फ्रीडम आणि रिस्पॉन्सिबिलिटीज दोन्ही आहे, पण मी नेहमी फ्रीडमच बोलत होते. तुझं तुला कळलं ना, बस ते महत्वाचं आहे. आणि काय ग सानू, एक पानभर भाषण करण्यासाठी ChatGPT लागतं. हा, अगं आपलं संविधान जे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, ते लिहिण्यासाठी किती मेहनत आणि डेडिकेशन लागलं असेल, विचार केलायस कधी? अरे काय काय म्हणजे हल्लीच्या पोरापोरींना लहान सहान गोष्टींचे कसले फोमो होतात ग. नाही तर काय. चांगल्या गोष्टीचे फोमो होतात की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ही एवढी माहिती सोडलीस, मग त्यांच्याविषयी काय माहितीये? बाबासाहेबांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्याने केलेल्या स्त्रियांच्या हक्काच्या कार्याबद्दल मला काहीच माहित नाही. मला बाबासाहेबांच्या त्याही कार्याचा फोमो होते की. आई बाबा, आता तुम्ही दोघं 100% स्ले करताय. आता मी एक रिस्पॉन्सिबल सिटीजन बनून दाखवणार म्हणजे दाखवणार. आई बाबा, प्रजासत्ता, प्रजा म्हणजे वी द पीपल आणि सत्ता म्हणजे पॉवर, राईट? मग खरंच इलेक्शन नंतर वी द पीपल पॉवर मध्ये येतो का? सांगा ना. हॅलो, नमस्कार. काय मग तुमच्याकडे आहे का याच्या प्रश्नाचं उत्तर? खरंच वी द पीपल आफ्टर इलेक्शन आपण पॉवर मध्ये येतो का? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांबरोबर शेअर करा. आणि काय करायचंय? आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. येस. आणि आसोवाचं फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा. आणि आपलं चॅनल जे आहे आसोवा ते सबस्क्राईब करा, फ्री आहे. एक्झॅक्टली. आणि आसोवाकडून तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. येस. करा हो लवकर, फ्री आहे. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन काय आपली सुसंवाहिनी